नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू आवर लॉंग आन्सर सिरीज. आज आपण एव्हिडन्स लॉचा सर्वात ड्रमॅटिक आणि 100% एक्झाममध्ये येणारा टॉपिक कव्हर करणार आहोत, डाईंग डिक्लेरेशन. जेव्हा एक आरोपी एका व्यक्तीचं मर्डर करतो तेव्हा तो त्याचा आवाज कायमचा दाबण्याचा प्रयत्न करतो, पण कानून त्याला मरण्याचा आवाज कोर्टमध्ये घेऊन येतो. हा 13 मार्क्सचा प्रश्न कसा लिहायचा? चला डिकोड करूया. बघा, कायद्याचा एक साधा नियम आहे की हिअरसे म्हणजे ऐकीव माहिती ही कोर्टात अजिबात चालत नाही. का? कारण त्यावर उलट तपासणी म्हणजे क्रॉस एक्झामिनेशन करता येत नाही. पण प्रत्येक नियमाला अपवाद असतो आणि डाईंग डिक्लेरेशन हा त्या नियमाचा सगळ्यात मोठा, सगळ्यात महत्त्वाचा अपवाद आहे. चला तर मग सुरुवात करूया. आता हे 13 मार्क आपल्याला कसे मिळवायचे आहेत त्यासाठी हा आपला 5 मुद्द्यांचा ब्लूप्रिंट आहे. आपण अगदी पायापासून म्हणजे फाउंडेशनपासून सुरुवात करू. मग बघूया ते 5 कमांडमेंट्स काय आहेत, त्याची खरी ताकद, दी अल्टिमेट पॉवर काय आहे, आणि हो, सगळ्यात महत्त्वाचे ते 2 ब्रह्मास्त्र केसेस, आणि मग शेवटी परीक्षेसाठीचा एकदम पक्का आराखडा. तर सगळ्यात आधी द फाउंडेशन म्हणजे याचा पाया काय आहे, हा कॉन्सेप्ट आला कुठून आणि कायद्यात याबद्दल काय लिहिलेलं आहे. चला बघूया. हे बघा, इथे एकदम क्लिअर होतंय. एका बाजूला आहे हिअरसे एव्हिडन्स, ऐकीव माहिती जी कोर्टात सरळ सरळ नाकारली जाते, इनॲडमिसिबल. आणि दुसऱ्या बाजूला आहे आपला हिरो, द ग्रँड एक्सेप्शन, डाईंग डिक्लेरेशन, जे कोर्टात ग्राह्य धरलं जातं, ॲडमिसिबल. हाच तो फंडामेंटली फरक आहे जो ह्या टॉपिकला इतका पॉवरफुल बनवतो. आणि हा आहे आपल्या उत्तरपत्रिकेतला पहिला ब्रह्मास्त्र. परीक्षेमध्ये उत्तर लिहिताना सुरुवातच या लॅटिन मॅक्झिमने करायची, निमो मोरिट्युरस प्रेसो मिटुरमेंटिरी. याचा अर्थ काय? तर अ मॅन विल नॉट मीट हिज मेकर विथ अ लाय इन हिज माउथ. म्हणजे जी व्यक्ती मरणाच्या दारात उभी आहे ती देवाकडे जाताना खोटं बोलणार नाही. हा एक विश्वास आहे आणि याच विश्वासावर, याच नैतिक पायावर हा संपूर्ण कायदा उभा आहे. लॅटिन मॅक्झिम लिहून झाला की लगेच खाली सेक्शन टाकायचा, विसरायचं नाही. नवीन कायदा भारतीय साक्ष अधिनियम 2023 याच्या सेक्शन 26A मध्ये हा कन्सेप्ट दिलेला आहे. हा सेक्शन उत्तरामध्ये कोट करणं कंपल्सरी आहे, मार्क्स मिळवण्यासाठी हे गरजेचं आहे. फाउंडेशन पक्क झालं? ग्रेट. आता पुढे जाऊया. द 5 कमांडमेंट्स म्हणजे त्या 5 अटी, त्या 5 आज्ञा ज्या पूर्ण झाल्याशिवाय कुठल्याही स्टेटमेंटला आपण डाईंग डिक्लेरेशन म्हणूच शकत नाही. काय आहेत त्या? बघूया. तर ह्या आहेत त्या 5 महत्त्वाच्या गोष्टी. नंबर 1, द डिक्लॅरंट मस्ट डाय म्हणजे जबाब देणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू व्हायलाच हवा. तो वाचला तर ते डाईंग डिक्लेरेशन नाही. नंबर 2 आणि 3, त्या व्यक्तीने जे काही सांगितलंय ते फक्त आणि फक्त त्याच्या मृत्यूचं कारण किंवा त्याच्याशी संबंधित परिस्थितीबद्दलच असायला हवं, भलत्या-सलत्या गोष्टी नाही. चौथी अट आहे एक्सपेक्टेशन ऑफ डेथची, जी खूप इंटरेस्टिंग आहे, आपण पुढच्या स्लाइडवर बघूच. आणि 5वी, फॉर्म ऑफ डिक्लेरेशन म्हणजे ते तोंडी, लेखी किंवा अगदी हावभावांनी दिलेलं सुद्धा असू शकतं. आता हा मुद्दा नीट लक्ष देऊ नये का? हा आहे तो चौथा नियम आणि परीक्षेसाठीचा एक ॲब्सल्यूट गेम चेंजर पॉइंट. इंग्लिश लॉ काय म्हणतो की स्टेटमेंट देणाऱ्याला 100% खात्री पाहिजे की तो आता मरणार आहे. त्याला सेटल्ड होपलेस एक्सपेक्टेशन ऑफ डेथ म्हणतात. पण आपला इंडियन लॉ, आपला BSA 2023 इथे वेगळा आहे. आपल्या कायद्यानुसार त्या व्यक्तीला आपण मरणार आहोत असं वाटण्याची अजिबात गरज नाही, तरीही त्याचं स्टेटमेंट रेलेव्हंट मानलं जाईल. हा फरक उत्तरामध्ये लिहिलाच पाहिजे. एक्स्ट्रा मार्क्स नक्की मिळतील. ठीक आहे, नियम तर समजले, पण या एका स्टेटमेंटची ताकद आहे तरी किती? कोर्टात याची किंमत काय आहे, म्हणजेच याची इव्हिडेन्शियरी व्हॅल्यू काय आहे? चला आता बघूया याची दी अल्टिमेट पॉवर. जरा विचार करा, एक व्यक्ती जी आता या जगात नाही, तिच्या शेवटच्या शब्दांवर, ज्या शब्दांची कोर्टात उलट तपासणी, क्रॉस एक्झामिनेशन सुद्धा होऊ शकत नाही, अशा एका स्टेटमेंटच्या आधारावर कोणाला फाशीची शिक्षा होऊ शकते का? इज इट पॉसिबल? आणि याचं उत्तर आहे एक मोठं हो, होऊ शकते. आणि हा आहे आपला दुसरा ब्रह्मास्त्र केस लॉ, खुशालराव वर्सेस स्टेट ऑफ बॉम्बे. सुप्रीम कोर्टाने या केसमध्ये अगदी स्पष्ट शब्दांत सांगितलंय की डाईंग डिक्लेरेशन हा काही साधासुद्धा पुरावा नाही, तो सबस्टॅन्टिव्ह एव्हिडन्स आहे, म्हणजे मुख्य पुरावा. आणि जर कोर्टाला पूर्ण खात्री पटली की ते स्टेटमेंट खरं आहे, स्वेच्छेने दिलं आहे, तर दुसऱ्या कोणत्याही पुराव्याच्या आधाराशिवाय जस्ट ऑन दॅट सिंगल स्टेटमेंट आरोपीला दोषी ठरवून अगदी फाशीची शिक्षा सुद्धा होऊ शकते. इट कॅन बी द सोल बेसिस ऑफ कन्व्हिक्शन. एवढी ताकद आहे यात. अर्थात एवढी मोठी शिक्षा देताना कोर्ट खूप काळजी घेतं,
काही गोष्टी तपासल्या जातात, जसं की ते स्टेटमेंट खरं आणि व्हॉलंटरी होतं का, कोणाच्या दबावाखाली तर दिलं नव्हतं ना, आणि सगळ्यात महत्त्वाचं, जबाब देणारी व्यक्ती फिट स्टेट ऑफ माइंडमध्ये होती का, म्हणजे तिची मानसिक स्थिती बोलण्यासारखी होती का. आणि म्हणूनच डॉक्टरचं सर्टिफिकेट की हो, रुग्ण बोलण्याच्या आणि समजण्याच्या स्थितीत होता, हे खूप खूप महत्त्वाचं ठरतं. इट्स अ क्रुशल रूल ऑफ कॉशन. सो खुशालराव केस तर झालीच, जी आपल्याला एव्हिडेन्शियरी व्हॅल्यू सांगते. पण आता आणखी 2 ब्रह्मास्त्र केसेस आहेत जे आपले उत्तर एकदम परफेक्ट बनवतील. हे 2 केसेस डाईंग डेक्लरेशनचे 2 वेगवेगळे अँगल दाखवतात. एक म्हणजे त्याचा फॉर्म कसा असू शकतो आणि दुसरा म्हणजे त्याची व्याप्ती किती मोठी असू शकते. यातला पहिला केस आहे क्वीन एम्प्रेस वर्सेस अब्दुल्ला. याची संकल्पना काय आहे? जेस्चर्स ॲज वर्बल स्टेटमेंट्स. म्हणजेच काय, आपण बोललो की स्टेटमेंट तोंडी किंवा लेखी असू शकते. पण विचार करा, जर एखादी व्यक्ती बोलूच शकत नसेल तर काय? हा केस सांगतो की अशा परिस्थितीत केलेले हावभाव किंवा इशारे, साईन्स अँड जेस्चर्स, हे सुद्धा कायद्याच्या नजरेत वर्बल स्टेटमेंट म्हणूनच ग्राह्य धरले जातात. अमेझिंग, इजंट इट? या केसची स्टोरी खूपच हृदयद्रावक पण महत्त्वाची आहे. एका पीडित महिलेचा गळा कापल्यामुळे ती बोलू शकत नव्हती. जेव्हा तिला विचारलं की हल्ला कोणी केला, तेव्हा तिने फक्त इशाऱ्यांनी आणि हावभावांनी उत्तर दिलं. आणि कोर्टाने तेच इशारे एक व्हॅलिड डाईंग डेक्लरेशन म्हणून स्वीकारले. यावरून कायद्याची लवचिकता लक्षात येते. आणि आता आपला तिसरा आणि शेवटचा ब्रह्मास्त्र केस लॉ, पकाला नारायणस्वामी वर्सेस एम्परर. हा केस आपल्याला सर्कमस्टन्सेस ऑफ द ट्रान्झॅक्शन ही संकल्पना समजावून सांगतो. म्हणजे काय? म्हणजे स्टेटमेंट फक्त माझा मृत्यू कसा झाला एवढंच सांगणारं असायला हवं असं नाही, तर त्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या घटनांच्या साखळीबद्दल, द चेन ऑफ इव्हेंट्स, त्याबद्दल जरी काही सांगितलं असेल तरी ते व्हॅलिड डाईंग डेक्लरेशन मानलं जातं. हा ट्रंक मर्डर केस म्हणून खूप प्रसिद्ध आहे आणि उत्तरामध्ये याचा उल्लेख हवाच. झालं असं की एक माणूस घरातून निघताना बायकोला सांगून गेला की मी पाकला नारायणस्वामीकडे बहिरामपूरला जातोय, त्याच्याकडून माझे पैसे घ्यायचे आहेत. तो गेला पण परत आलाच नाही. काही दिवसांनी त्याचा मृतदेह एका स्टीलच्या ट्रंकमध्ये सापडला. आता बघा, तो घरातून निघताना त्याला मरण समोर दिसत नव्हतं. तरीही प्रिव्ही काउन्सिलने निर्णय दिला की त्याचं बायकोला दिलेलं स्टेटमेंट हे सर्कमस्टन्सेस ऑफ द ट्रान्झॅक्शन होतं, म्हणजे त्याच्या मृत्यूकडे नेणाऱ्या घटनाक्रमाचा तो एक महत्त्वाचा भाग होता आणि म्हणून ते एक व्हॅलिड डाईंग डेक्लरेशन आहे. तर मग आपण या टॉपिकचा पाया बघितला, त्याचे 5 नियम समजून घेतले आणि 3 सर्वात महत्त्वाचे ब्रह्मास्त्र केसेस पण अभ्यासले. आता ह्या सगळ्या ज्ञानाला एकत्र करून परीक्षेसाठीचा एक परफेक्ट 13 मार्कांचा आराखडा कसा बनवायचा ते बघूया. ही स्लाईड ही सगळ्यात महत्त्वाची आहे. याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा लिहून घ्या. हा आहे आपला 13x13 मिळवण्याचा मास्टर प्लॅन. बघा, क्रम कसा आहे. 1. सुरुवात करा इंट्रोडक्शनने, ज्यात तो लॅटिन मॅगझिन येईल. 2. मग सेक्शन 26A BSA 2023. 3. त्यानंतर ते 5 एसेन्शियल रूल्स आणि त्यात इंडियन वर्सेस इंग्लिश लॉचा फरक हायलाईट करा. 4. एव्हिडेन्शियरी व्हॅल्यू, ज्यासाठी आपण खुशालराव केस वापरणार. 5. फॉर्म ऑफ डेक्लरेशन, जिथे अब्दुल्ला केसचा उल्लेख करून जेस्चर्सबद्दल सांगायचं. 6. सर्कमस्टन्सेस ऑफ ट्रान्झॅक्शन, जिथे पकाला नारायणस्वामी केस येणार. आणि 7. एक दमदार कन्क्लुजन. बस एवढं केलं की झाले 13 मार्क पक्के. एक्झाममध्ये 13 मार्क्ससाठी हे लॅटिन मॅक्झिम आणि तिन्ही केस लॉज नक्की लिहा. एक्झामिनर तुम्हाला टॉप मार्क्स देईल. या फुल टॉपिकचे पूर्ण नोट्स आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केले आहेत. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, नक्की चेकआउट करा. जर ही लॉंग आन्सरची ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, law-minded_DNM ला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये सांगा पुढचा 13 मार्क्सचा क्वेश्चन कोणता हवा आहे. कीप लर्निंग, स्टे लीगल. जय हिंद, जय महाराष्ट्र.